तर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये असलेलं युद्ध थांबलेलं आहे आणि जगभरामध्ये या गोष्टीकडे इराण जिंकला, अमेरिका हरली अशा पद्धतीने पाहिलं जातं आहे. आणि का पाहिलं जाणार नाही? इराण सारखा देश, ज्या देशातल्या जनतेने आपण कधीही हरणार नाही असं ठणकावून सांगितलं. कालच डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐलान केला होता, की आपण इराणला पूर्णपणे संपवून टाकू. डोनाल्ड ट्रम्पने एक भयंकर ट्विट केलं होतं आणि या ट्विट नंतर जगभरामध्ये मानवतावादी लोक हे जीव मुठीत घेऊन बसलेले होते. ज्यांना शांतता हवी होती असे लोक जीव मुठीत घेऊन बसले होते. त्यांना असं वाटत होतं, की आता इराणचं काय होईल? असं होईल का, की इराण पूर्णपणे संपून जाईल? इराणमध्ये सगळीकडे न्यूक्लिअर बॉम्ब वर्षाव होईल. काय होईल असं सगळ्यांना रात्री वाटलं होतं. याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पचं हे ट्विट. हे बघा, हे तुम्हाला इथे दिसत आहे. हे ट्विट जे डोनाल्ड ट्रम्पने काल केलं होतं. "अ होल सिव्हिलायझेशन विल डाय टुनाइट, नेव्हर टू बी ब्रॉट बॅक." एक पूर्णपणे अशी सिव्हिलायझेशन, हा समाज, हा देश पूर्णपणे नष्ट होईल आणि परत कधीही या ठिकाणी येणार नाही, असं ऐलान केलं होतं ट्रम्पनी. आता एखाद्या देशाने एका दुसऱ्या देशातल्या लोकांप्रती असं बोलणं, हे तुम्ही विचार करा त्या देशातल्या जनतेला नेमकं काय वाटलं असेल? आपण इराणमध्ये नाही तरी सुद्धा आपल्या मनात धडकी भरली होती. आपल्याला सुद्धा असं वाटलं होतं, की अरे काय होईल आणि हे किती चुकीचं आहे. कुणाच्याही सोबत असं होणं. पण पाहायला काल काही वेगळंच मिळालं. काय पाहायला मिळालं हे बघा, या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. ही इराणची जनता आहे आणि इराणनी सांगितलं, की अच्छा अमेरिकेला काय करायचं आहे? सगळे पूल उद्ध्वस्त करायचे का आहे? आम्ही सगळ्या पुलावर येऊ. हे बघा. ही जनता आहे इराणची, या पूर्ण पुलावर तुम्ही बघत असाल इराणचा फ्लॅग घेऊन आलेले हे सगळे लोक आहेत. मोठी त्यांनी रांग केली या ठिकाणी. तुम्ही बघितलं असेल परवाच्या दिवशी एक पूल अमेरिकेने पूर्णपणे पाडून टाकला आणि आज दुसऱ्या पुलावर इराणी जनता आली. तुम्हाला पाडायचा आहे का पूल? पाडा. याला म्हणतात स्वाभिमान, की अरे तुमच्या माणुसकीमुळे, तुमच्या स्वाभिमानामुळे, तुमच्या ह्या कृतीमुळे कितीही क्रूर असलेला एका मनुष्याला काहीतरी लाज वाटू शकते, शरम वाटू शकते. मला असं वाटतं इराणने हे दाखवून दिलं. हे जे तुम्हाला दिसतंय ना हे व्हिडिओ, बघा, बघा छोटे-छोटे मुलं आहेत हे. कालचं हे चित्र आहे. हे काल लोकं इराणमधल्या पॉवर प्लांटच्या जवळ, न्यूक्लिअर प्लांटच्या जवळ वेगवेगळे जे काही सगळे महत्त्वाचे ज्याला आपण म्हणूया फॅक्टरीज आहेत या ठिकाणी जिथे अमेरिकेने हमला केला असता संभाव्य. या ठिकाणी हे लोकं एकत्र आले म्हणले, "ओके, याच्यावर हमला करायचा आहे का? ठीक आहे, ओके. आम्ही तिथे येतो." काही लोकांनी एक सिंगर त्याची पोस्ट व्हायरल होतोय. आपला तो गिटार घेऊन तिथे गेला आणि गाणे वाजवत बसतोय. शांतीचे गाणे गातोय. ज्या देशामधल्या लोकांनी ह्या प्रकारचं एक वेगळं धाडस दाखवलं, एक वेगळंच काहीतरी दाखवलं, चैतन्य दाखवलं. यांनी दाखवलं, की ओके, तुम्हाला माणसं मारायची आहेत. तुम्ही जीव माराल अहो, पण इराणमध्ये असलेलं स्पिरिट कसं काय माराल? हे या लोकांनी दाखवून दिलं आणि शेवटी काय झालं? तर आज हे मान्य करावं लागलं. बघा, आम्ही जिंकलो असं इराणने घोषित केलं आणि ट्रम्पला हे सगळं मान्य करावं लागलेलं आहे. काय मान्य केलंय ट्रम्पनी आणि इराण जिंकला आणि ट्रम्प हरला असं का म्हणतायत? याचं कारण तुम्हाला सांगते. आता काल जेव्हा ट्रम्पनी म्हटलं होतं, की आम्ही हे करून टाकू. आज सकाळी 5 वाजता संभाव्यपणे ते करणार होते. रात्रीपासूनच लोकांना धडकी भरली होती. जगभरातल्या लोकांना, भारतातले माझ्या ओळखीतले काही लोक आहेत. पण काय झालं? फाटरली. कारण की इराणची जनता सोडायला तयार नाही. ती जनता तिथे आलेली आहे. या अमेरिकेचं नाव काळ्या इतिहासामध्ये असंही या ट्रम्पमुळे जे आहे ते आता गेलेलंच आहे. पण अजून गेलं असतं म्हणून ट्रम्पला शेवटी जेव्हा कळलं, की अरे हे तर घाबरत नाहीये, पूर्ण देश संपवून टाकू म्हटलं तरी घाबरत नाहीये. शेवटी ट्रम्प म्हटला, "ओके, ठीक आहे. काय करू मग?" मग इराणने त्यांच्यापुढे काही गोष्टी ठेवल्या, अटी ठेवल्या आणि ह्या अटी अमेरिकेने मान्य केल्या. याच्यामध्ये मध्यस्थी केलेली आहे पाकिस्तानने. आपला शेजारचा देश, चिरकुट देश, काही खरं तर त्याची व्हॅल्यू नाहीये. आपल्या देशाचे आज प्रधानमंत्री वेगळे असते ना, तर हा मध्यस्थी भारत असता 100% सांगते तुम्हाला. पण आज प्रधानमंत्री आपले वेगळे आहेत. त्यांनी त्या इस्रायलच्या गळ्यात हार घालून घेतलाय.
त्याच्यामुळे त्यांच्यावर इराणचा विश्वास राहिला नाही आणि म्हणून पाकिस्तानने मध्यस्थी केली आणि आता अख्खं जग पाकिस्तानला धन्यवाद देत आहे. बरं ह्याची घोषणा इराणने केली. या आमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. आता कोणत्या मागण्या त्या आहेत आणि कोणत्या मागण्या मान्य झाल्यात हे बघूया. इथे तुम्हाला दिसत आहे आणि हे ट्वीट पण आहे. इथे तुम्हाला मी थोडं ट्वीट पण दाखवते, की जे ट्वीट सांगतंय हे बघा. हे ट्वीट आहे इराणतर्फे केलं गेलेलं. स्टेटमेंट ऑन बिहाफ ऑफ सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल ऑफ द इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण. इराणकडून काय स्टेटमेंट आलंय बघा. On behalf of the Islamic Republic of Iran, I express gratitude and appreciation for my dear brother, His Highness Prime Minister Pakistan शरीफ असं इराणने ट्वीट केलेलं आहे, की आम्ही यांना धन्यवाद देतो, ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. त्याच्यानंतर मुनीर याच्याबद्दलही ग्रॅटिट्यूड धन्यवाद व्यक्त केलेले आहेत. आता मध्यस्थी केली म्हणून केलंय आणि इराणचा पाकिस्तानवर विश्वास का आहे? कारण पाकिस्ताननी इस्रायलला मान्यता नाही दिली. भारत गळ्यात हार-बीर घालून फादरलँड वगैरे म्हणून आलेला आहे. भारत म्हणजे भारत नाही, नरेंद्र मोदी. कारण भारताने आतापर्यंत इस्रायलला तशी मान्यता, इस्रायलला तसं हे दिलेलं नव्हतं. जेवढं मोदींनी दिलं. बरं, इन रिस्पॉन्स टू द ब्रदरली रिक्वेस्ट ऑफ पीएम शरीफ ते असं म्हणतायत ट्वीटमध्ये पुढे ते म्हणतायत, की शरीफ यांनी रिक्वेस्ट केली आणि म्हणून हे युद्ध थांबलं. आणि ते असं म्हणतायत, की आता 10 पॉइंट प्रपोजल ॲज अ बेसिक फॉर निगोशिएशन काय अमेरिकेने हे एक्सेप्ट केलेलं आहे. पोटस हे बघा 15 point proposal as well as announcement by POTUS about acceptance of general framework of Iran's 10 point proposal as a basic of negotiation. I hereby declare on behalf of Iran's Supreme National Security Council if attacks against Iran are halted, इराणवर होणारे हल्ले थांबले, our powerful armed forces will cease their defensive operation. तुम्ही हल्ले थांबवले तरच आम्ही थांबू. इराण स्पष्टपणे म्हणतंय. इराण हे म्हणत नाही आम्ही पहिले थांबू. ते म्हणतात तुम्ही थांबवा पहिले. तुम्ही थांबवले तरच आम्ही थांबू. फॉर अ पिरियड ऑफ 2 वीक्स 2 वीक्ससाठी आम्ही हे केलेलं आहे आणि कोणत्या-कोणत्या अटी मान्य केल्या हे पुढच्या ह्याच्यात तुम्हाला इथे दाखवते. अहिंसेप्रती कटिबद्धता म्हणजे इथून पुढे कुठल्याही प्रकारचा हल्ला अमेरिका इराणवर करणार नाही. नंबर 2 होर्मुझची सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार. ही जी सामुद्रधुनी जो हॉट पॉइंट होता सगळ्यात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी इराणच ठरवणार. तुम्ही तिकडून ऑर्डर नाही द्यायची. तुम्ही जहाज जाऊ द्या, जहाज सोडा. नाही. आम्ही ठरवू. तिसरं युरेनियम संवर्धनास परवानगी. युरेनियम वरून युरेनियमचे जे काही आमच्याकडे सायंटिफिक रिसर्च चालू आहे, त्याच्यावर जे काम चालू आहे, ते काम आम्ही सुरू ठेवणार. हे बघा भारतामध्ये पण काम चालू आहे युरेनियम एनरिचमेंट ज्याला म्हणतात, की त्याचा वापर करून काय-काय नवीन पॉवर जनरेशन वगैरे करता येते का? तर हे आम्ही करू शकतो. चौथं, सर्व प्राथमिक निर्बंधांची समाप्ती. अमेरिकेने इराणवर अनेक सँक्शन्स लावलेले याच्या आधी, वेगवेगळ्या प्रकारचे. इराण म्हटले ते थांबवा, तरच आम्ही थांबू. म्हणजे या ठिकाणी क्लिअर कट दिसते इराण अमेरिकेला सांगतो आहे, की तुम्ही हे थांबवा तरच आम्ही थांबू. तुम्ही हे मान्य करा तर आम्ही थांबू. म्हणजे या ठिकाणी यांनी युद्ध नसतं केलं तर तेवढं त्यांनी करून घेतलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रम्पची जी आहे ती या देशामध्ये खूप नाचक्की सुरू आहे. पुढची अट आहे 8वी इराणला नुकसान भरपाई देणं. जेवढं नुकसान या महिन्याभरात मग 1 महिना 8 दिवस झालं, तेवढं नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. नुकसान भरपाई नसाल देत, तर होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर आम्ही टॅक्स लावू. म्हणजे थोडक्यात आम्ही या ठिकाणी काय करू? तर या ठिकाणी टॅक्स लावून हा जो पैसा येईल तो आमच्या देशामध्ये जे डिस्ट्रक्शन झालं, जे नुकसान झालं ते भरू. म्हणजे ह्या युद्धामुळे जे इराणचं नुकसान झालं त्याचा पै आणि पै या अटीमध्ये टाकलेला आहे, की आम्हाला त्या पाहिजेत वापस. पुढची अट इराणला नुकसान भरपाई देणं झालं. 9वं पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याची माघार. वेस्ट एशियामध्ये अमेरिकेचं सैन्य ज्या ठिकाणी आहे, हे सगळे आतंकी गोष्टी आहे ना अमेरिका करत आहे. अमेरिका काय करतं या आतंकवाद्यांना जो आहे तो फंडिंग करतं. ते आतंकवादी तिथे वाढतात, फोफावतात, ते कामं करत राहतात. त्याच्यामुळे जगभरामध्ये एक भीती तयार होते. हे सगळं नेटवर्क अमेरिका करते.
आणि 10वं लेबनॉनमधील हिझबुल्ला विरुद्ध अमेरिका जे काय करतंय ते थांबवेल. म्हणजे इराणने फक्त स्वतःसाठी नाही मागितलं. इराणने आपल्या शेजारच्या देशांसाठी पण मागितलं. आणि म्हणून ज्या देशातली जनता, ज्या देशातले नेते हे या प्रकारे विचार करतायत, त्या देशाचं म्हणूनच इथे कौतुक होतंय आणि म्हणून छोटा देश असला, कमी लोकसंख्या असली, तुमची इकॉनॉमी जरी कमी असली, सगळं काही असलं तरी तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेले अत्युच्च गुण याच्या भरवशावर तुम्ही कुण्यातरी लोकांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण करू शकता, काहीही करू शकता, हे इराणने दाखवून दिलंय. तर हे सगळं जे काही आहे ते हे आजच्या या याच्याबद्दलचं आहे आणि इराण वोन, वी वोन असं ट्वीट केलं. आम्ही जिंकलो शस्त्रसंधीनंतर भारतातील इराणी दूतावासाने पोस्ट केलेली आहे. यावेळेला भारताचं सरकारतर्फे म्हणून म्हणजे आज जे सत्तेत बसलेले आहेत, त्यांनी जरी इराणप्रती फारसं हे दाखवलेलं नसतं. अर्थात त्यांनी मदत पाठवलेली आहे भारताकडून. पण भारत आणि इराणचं जसं पूर्वी होतं, तसं आता राहिलंय का? नाही राहिलं. अमेरिकेने मध्यस्थी केल्यामुळे सॉरी पाकिस्तानने मध्यस्थी केल्यामुळे काय झालं? आता इराण पाकिस्तानला जी आहे ती कमी पैशामध्ये मदत करेल, डिस्काउंट्स मिळतील वेगवेगळ्या देशाकडून. युरोप पण या सगळ्या युद्धामुळे युरोप पण अर्थव्यवस्था जी आहे ती अडचणीत आली होती. त्यामुळे युरोपला पण सॉफ्ट कॉर्नर तयार झालाय पाकिस्तानबद्दल. हेच तर आपल्याला होऊ द्यायचं नव्हतं. आपले शेजारीच एवढा मोठा जर का जगाला वंदन करावं वाटेल असं जर का तयार झाला, तर हे आपल्या देशासाठी म्हणून बरं नाही आणि हे आजपर्यंत आपल्याकडे प्रधानमंत्री करत आलेले आहेत, की स्वतः अनेक ह्याच्यामध्ये आपण बोलायचो, थांबवायचो अनेक गोष्टींमध्ये आणि त्यामुळे भारताचं नाव होतं. पण आता हे इलेक्शन मॅनेज करण्यामध्ये दंग आहेत आणि तिकडे पाकिस्तान भाव खाऊन गेलेला आहे. पण काही असो युद्ध थांबलं आणि त्याच्यामुळे काही दिवसातच आपल्याकडे राहत मिळेल असं वाटतंय. या सगळ्या गोष्टींबद्दलच्या मित्र-मैत्रिणींनो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.